तुमच्या बोललेली किंमत नाहीये, मग बोलू नये का? इथे साधकासाठी आणि विशेष करून पुरुषासाठी धोका सांगितलेला आहे. तुम्ही जेव्हा साधना करताना अगोदर गबाळे लोक पाठीमागे लागतात. महाराज लय भारी बोलतात. मराठवाड्याच्या भाषेत बोलायचं म्हणलं ना, गोड कीर्तन करतात. ज्याला गोड म्हणता येत नाही अशा लोकांनी जर स्तुती केली तर तो महाराज कसा असेल? मग खेडेगावातला जर महाराज असेल तर त्याला मान्यता खेडेगावातले लोक देतात का तो त्या संस्कृतीमधलं बोलतो. दोघांना एकमेकाची खून पडते. भरपूर लोक जमतात. हे काय असं नाहीत. या परिसरामध्ये जोग महाराजांचा सप्ताह होतो असं ऐकलंय मी. जोग महाराजांच्या काळात इतिहास. जोग महाराजांनी कीर्तनाला बोलवलं. जोग महाराज पहिलवान, तब्येत चांगली असली पाहिजे बरं का. तो गुंड नादी लागू नये म्हणून पाहिजे. उगं कुणी धक्का दिला तर महाराज पडू नये कुठे. आता बंकट स्वामीचं कीर्तन मराठवाड्यात एक नंबर असायचं. बैलगाड्या घेऊन वगैरे यायचे लोक. मग त्यांनी जोग महाराजांना कीर्तनाला बोलवलं. आता जोग महाराज आणि गाव एवढं खुश झाले की बंकट स्वामी महाराजांचे गुरु येत आहेत. डबल पब्लिक आली. जोग महाराजांनी कीर्तन सुरू केलं. जोग महाराजांच्या समोरच लोक झोपले. नुसते त्या काळातली गोष्ट आहे. नुसते झोपले नाही. अगोदर ते जुन्या काळात पांघरायचं आणायचे ना, तेच खाली टाकले तिथं झोपले. 15 मिनिटात जोग महाराजांनी कीर्तन बंद केलं आणि स्वामीजींना बोलवलं, अरे हे गिराईक माझं नाही बरं का, तुझंच आहे, सांभाळ तुझ्या. काय ते जोग महाराज खाली गेले तर बंकट स्वामी उठा म्हणल्याबरोबर आपला बो आला रे. जेवढे झोपले होते तेवढे आशय लक्षात घ्या. काय बोलत तुम्हाला, त्या लोकांचं महाराज वेगळा आहे. त्याच्या पुढचा टप्पा आहे. शिकलेल्या लोकांमध्ये कीर्तन करणारे महाराज वेगळे. त्याचे मराठी शुद्ध असते, बोलणं शुद्ध असतात, सिद्धांत शुद्ध असतात, सगळं बरोबर आहेत. ह्या कोणाचीच पूजा होत नाही. हा अभंगातला महत्वाचा आशय. चांगले कीर्तनकार आहेत. रोज ज्यांच्या कीर्तनाला लाख लाख लोक येतात, तो कीर्तनकार मेला की त्याची पूजा होत नाही. विसरून जातात लोक. आणि ज्यांनी कधीच कीर्तन केले नाहीत असे लोक मी बघितलेत, त्यांची पूजा होते. ज्यांची आता शताब्दी आपण साजरी करतोय त्यांच्या निमित्ताने, तिने कुठे कीर्तन केलेले, फक्त तपश्चर्या केली. आता तुम्ही सगळे माझ्याजवळ बसलेले, एवढे कीर्तन 7 दिवस चांगलं झाले. मी म्हटलं कोणता कीर्तनकार जाऊन 100 वर्ष झालेत. त्याच्या पुढचा टप्पा, जगद्गुरु तुकोबारांचं वैकुंठ गमनाला 500 वर्ष होत आलेत. 450 झाले असतील. आणि ज्ञानेश्वर महाराजांना जन्म घेऊन 750 वर्ष होत आहेत. कळत न कळत 750 वर्षापासून माझ्या जीवीची आवडी एवढ्या एका वाक्याचं पंढरपूरला गर्दी किती जमा झाली. पंढरपुराने संपूर्ण महाराष्ट्रातला भाविक समाज पंढरपूरला दिंड्या घेऊन जातो. ना ज्ञानेश्वरी कळते, ना हरिपाठ कळतो, ना विद्वत्ता कळते, काही कळत नाही. पण मनात श्रद्धा आहे की माऊलीने सांगितले ते आपण केले पाहिजे. ती मान्यता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला या जगात मान्यता जर पाहिजे असेल ती संतांनी मांडलेली मान्यता पाहिजे. संतांनी तुमच्यावर शिक्का दिला पाहिजे, हा माणूस विद्वान आहे. माझं कीर्तन ऐकलं तुम्ही लोकांनी, एखाद्या गावात नाही कीर्तन नीट केलं, डोकं फिरलेलं असेल माझं, काय भरोसा त्याचा. तो लगेच चर्चा सुरू, नेहमी शास्त्रीय कीर्तन चांगले करता, आज जरा जमलं नाही. नाही कळालं, जमलं नाही का कळलं नाही, तुमच्यासाठी बोलतोय की जमलं नाही का कळलं नाही. कळण्याकरता श्रोत्यांचा सुद्धा अधिकार लागतो. विठाला श्रोते जर चांगलेच नसले तर वक्त्यांनी काय केलं पाहिजे. म्हणून मान्यता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. मान्यता तुम्ही दिली, भुक्तये न तू मुक्तये. चांगले पाकिट मिळतील, चांगले लोक मागे लागतील, तारखा मागे लागतील, डायऱ्या फुल होतील, पण माइंड फुल होणार नाहीत. फुलनेस कधी येणार नाहीत. माइंड फुलनेस, तृप्ती कधी येणार नाही जीवनामध्ये. समाजाने मान्यता दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या बाबतीत एवढं अवघड आहे, संपूर्ण गावातल्या लोकांनी, मराठी नीट आहे का, तुकोबारायांना हद्द बाहेर करायचं ठरवलं होतं. गावात तुकोबारायांनी राहू नये, म्हणजे गाथा लिहिणार आहेत तुकोबाराय,
त्यांना गावातून बाहेर काढण्याचा प्रसंग आला होता. मान्यतेत काही बदल झाला नाहीत. गाव कोपलं, लोक सगळं बरोबर आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला काहीच देणे घेणं नाही या लोकांना. का? ह्या लोकांचा त्याग करून मी भंडारा डोंगरावर गेलोय. डोंगरावर जाऊन पुन्हा मूर्खाची संगत करायची का? नाही मराठी कळाली. तुम्ही जर तुमची योग्यता वर गेलेली आहे, पुन्हा सामान्य माणसाविषयी चर्चा करतात, म्हणजे तुमचं मन अजून मोठं झालेलं नाही. प्रेमळ मन नाहीये, मोठं मन नाही. आणि संत एवढे कठीण आहेत, एवढा शब्द वापरतो बरं का, नाहीच मान्यता देत. काही करा तुम्ही, किती उलट टांगा, काही डोकं सांगा, सगळं सांगा, नाही मान्यता देत. आणि जर संतांनी नुसतं हात ठेवला ना मस्तकावर, हात ठेविला मस्तकी, पुढचा शब्द फार, प्रसाद देऊन केले. आणि एका संतांनी जर तुम्हाला मान्यता दिली, पूर्ण पृथ्वी त्या माणसाला संत मानते. मला सांगा, तुकोबाराय तुमच्या गावाकडे आले होते का कीर्तनाला? मराठवाड्यामध्ये आले होते का? पण संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुकोबारायचे मंदिर आणि त्यांच्या अभंगावर कीर्तन करतात. काय प्रकार आहेत? माऊलीने शिक्का लावला. कळालं तुम्हाला? आणि माऊलीने शिक्का कसा मारला? ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता करता. हे तुकोबारायांचे वाक्य आहेत बरं का. माऊलीने प्रसाद दिला. तुका म्हणे तुम्ही उदार. हा जो शब्द आहे ना, शृंगारिले बाळ, याला म्हणतात वाणीचा शृंगार केला. तुमच्या मुखातून जे शब्द आले ते शृंगारलेले शब्द आले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उदार कृपा असणाऱ्या ज्ञानोबारायांनी आपल्या बाळाला शृंगारला, म्हणून ते शब्द गाथा जगमान्य झाला. त्याला विद्वान बुडवू शकले नाही, रामेश्वर भट्ट बुडवू शकले, ते तरले. म्हणून मान्यता कशी असते पहा. संतांनी मान्यता दिली, संतांनी सरळता. कोणी मान्यता देऊ नये. कोण? आता तुम्ही माझ्या समोर बसलेत, शांत, हे माझं नशीब आहे. पण खरंच शांत बसून ऐकून घेता का तुम्ही एवढं लोकांचं? सकाळी भेटाबरोबर मला महाराज मला सांगायला सुरुवात करताल तुम्ही, महाराज हे असं नाही असं आहे. तुम्ही हे विसरून जाल की रात्री माझं ऐकलंय लगेच सकाळी. कारण की तुमची मान्यताच वेगळी आहे. तुम्ही स्वतःला कमी समजत नाही, हा महत्वाचा भाग आहे. आणि कमी न समजल्यामुळं दुसऱ्याला मोठं समजत नाही. आणि जर यदा कदाचित झालं पुन्हा त्रास होतो. काल महाशिवरात्राच्या कीर्तनात एक जुना दृष्टांत माझा सांगितला होता, अनुभव होता. जुन्या काळात माझ्याकडे गाडी होती, 2च दरवाजे असायचे, मस्त गाडी असायची. आम्ही पंढरपुराहून येत असतो. पावसाळ्याचे दिवस असतात पंढरपुरामध्ये. पावसाळ्याचे दिवस होते. नातेपुतीच्या पुढं आल्यानंतर खूप मोठा पाऊस झालेला होता. ते वरच्या शेतातलं पाणी खालच्या शेतात चाललं होतं. आणि जात असताना मग तो ओघ जो असतो ना, माती फिती येतात. मग झेडपीच्या लोकांनी तिथं दगड टाकायची सोय केली होती. मग एक ट्रक थांबवून तिथं दगड टाकत होता की ते थांबलं जावं. आता ते गाळ झालेला, चिखल झालेला. आता सगळे माणसं त्या ट्रकमधून खाली उतरले. मला वाटलं गेले असतील खाली. मग त्या ट्रकच्या शेजारून अशी गाडी काढली मी. ती एक माणूस वरच होता. नेमकं गाडी त्या आमच्या गाळाजवळ गेली. मी ह्या साईडला होतो, तो या साईडला होता. आणि दगड त्याने त्या गाळामध्ये चिखलात टाकला. टाकल्याबरोबर जो माझ्या बाजूला बसलेला कीर्तनकार होता, त्याच्या गालावर चिखल, टोपीवर चिखल. आणि मोठा विद्वान कीर्तनकार होता. पंढरपूर पासून नातेपुतेपर्यंत सगळे वेदांताचीच चर्चा आहे. ब्रह्म सत्यम जगन, सगळे सिद्धांताचीच चर्चा. आणि ते जसं चिखल पडला, गालावर टोपी, सगळा वेदांत पळून गेला महाराज. सगळे प्रमेय लोप पावले. आणि मी तशीच गाडी पुढं, मला म्हणे गाडी थांबव. मित्र होता. अरे म्हणलं जाऊ दे, हे बघ म्हणे, काय जाऊ दे, अक्कल नाही का म्हणे त्याला. म्हणजे त्याला अक्कल नाही म्हणून तर दगड टाकतोय तो. तुम्हाला कळालं का? अक्कल नाही म्हणूनच निंदा आहे, अक्कल नाही म्हणूनच द्वेष आहे, अक्कल नाही म्हणूनच मत्सर आहेत. पुन्हा तुम्ही त्याला विचारता तुला अक्कल नाही का? म्हणजे कोणाला अक्कल नाही? आपल्याला कळतं का की आपल्याला अक्कल आहे का नाही? काय माहिती ना, चुकतोय म्हणजे अक्कल नाहीये. आई कधी विचारते का? आईला माहिती पोरग चुकतोय म्हणून. मग ती गोड सांगते, बाळा असं करू नकोस. ते असं नाही विचार तुला अक्कल आहे का? त्याला माहिती ना अक्कल नाही म्हणून. तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही विचारता का? मला मग गाडी थांबव. अरे मग जाऊ दे, आता काय पडलं नाही, आता काय तू गाडी थांबव.
सगळा वेदांत निघून गेला आणि सामान्य माणसाप्रमाणे तो कीर्तनकार गरम झाला, खाली उतरला. आता कीर्तन करते शिवाय म्हणजे काय हो, सभ्य शिवाय तू मूर्ख आहेस, आडव आहेस, अक्कल नाहीस तुला, बोलत बसलं ते. तो जो दगड टाकणार होता ना, जो शिल्लक राहिलेला होता, तो याच्याकडे पाहत होता, कसलीच प्रतिक्रिया नाही. मी खाली उतरलो आणि मी पाहिलं की हा कीर्तनकार शिव्या देतोय आणि तो शांतपणे ऐकून घेतोय. संत कोणाला म्हणाव, याला का त्याला? म्हणजे कीर्तनकार शिव्या देतो, तो ऐकून घेतो, तो स्थितप्रज्ञेवरचा. मला राहतोय कुठे म्हणलं, एवढा शिकून जर हा शांत नाहीत आणि तो एकदम गप्प ऐकून घेतोय. म्हणजे 2-4 साथी होते, तिकडे गेलो. आमचा महाराज शिवाय देतोय म्हटलं, तिला ऐकून घेतोय. अजून अर्धा तास देऊ दे म्हणे. का ऐकू येत नाही, काय बोलतो कळतच नाही त्याला. त्याला हेच माहिती नाही की हा बोलतोय का. आशाच्या नादी कीर्तनकार लागतोय. काय बोलायचं आता तुम्हाला. आता ते मला कारण कळालं की त्याला ऐकू येत नाही. त्याला म्हणलं जाऊ दे, बसला आतमध्ये. भ्रम कसे असतात ते सांगतोय बरं का तुम्हाला. आता ते झालं प्रकरण, बसलो आम्ही, गाडी निघालो पुढं. रस्त्याने मला म्हणतो, शास्त्रीजी तुम्हाला काही कळालं का? काय नाही, नाही हे जे वातावरण झालं याच्यातलं काही कळालं का, म्हणजे मला बरं का. म्हणलं काय, मी त्याला 10 मिनिटं शिवाय देत होतो, तो काही बोलत नव्हता. याला तपश्चर्या म्हणतात. काय म्हणतात त्याला? किती मोठा अज्ञान कशाला म्हणतो यालाच. जो कीर्तनकार आहे त्याचं अज्ञान आहे, तो दुसऱ्याचं अज्ञान काय घालवणार महाराज विठ्ठल. ते जोश आलेला म्हणला, आता खरं सांगितलं तर पंचर होईल पोरगा. आणि मग सांगायला लाग, वाणीमध्ये तपश्चर्या होते. आपण कोणालाही बोललो तरी तो आपल्याला प्रत्युत्तर देत नाही, हा अधिकाराचा भाग आहे, तपश्चर्याचा भाग आहे. आता मी म्हणणार होतो त्याला ऐकू येत नाही, म्हणलं फुगलं तर फुगू दे. आपण संत थोडेच आहे अहंकार काढायला. नाही कळालं, कोणत्याही माणसाचा अहंकार काढू नका, तुमची ताकद नाही येते. कोणी असो, गैर अहंकार जाणार त्याचा. आपण प्रयत्न करू नका. मग फुगतोय ना, फुगवू द्या. याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला. हे जग असंच आहे, त्रिगुणात्मकच आहेत. जे मूर्ख आहेत त्याला देव सहन करतोय. त्या मूर्खाकडून राजकारणी लोक काम करून घेतात आणि तुम्हाला ते सहन होत नाही. किती असहनशीलता आहे तुमच्यामध्ये, नाही का. चांगले माणसं ठेवत नाहीत. मी भगवान बाबांचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. बाबा एका ठिकाणी बसले होते आणि कलेक्टर भेटायला आले होते. जुना काळ होता तो, तरी 100 वर्ष झालेले. आता बाबांची जन्मतिथी जवळपास 125 वर्षापर्यंत आलेली आहेत. समाजच धरायचे आपण त्या काळामध्ये, पण अज्ञानी समाज होता. मुलं त्यावेळेस खूप आंधळी जन्माला यायची आणि त्यावेळेस घरची लोक मुलगा आंधळा पांगळा जन्माला आला की ते गडावर व्हायचे आणि भगवान बाबांनी त्या आंधळे पांगळ्याला घेऊन गड साजरा करायचा. बघा काय त्याची ताकद असेल. तर ते कलेक्टर दर्शनाला आले, 2-3 ऑफिसर दर्शनाला आले आणि ते शेजारी जे आंधळे पांगळे होते त्यांच्यात मारामारी सुरू झाली. म्हणून कधीही अशी कल्पना करू नका की महाराजाकडे चांगलेच लोक असतात. महाराजच चांगला असतो, जवळचे चांगले, हे अनादी काळाची परंपरा आहे. म्हणून आणि चांगले लोक जवळ ठेवताच येत नाही, पुन्हा कॉम्पिटिशन सुरू होतं. म्हणून ते अज्ञानीच लोक जवळ असतात. त्यांची भांडणं सुरू झाली, ते कलेक्टरला सहन नाही झालं. बाबा म्हणले, बाबा तुम्ही एवढे मोठे, एवढे संत, एवढे विद्वान, तुम्ही हे लोक का जवळ ठेवले? ते म्हणले जे चांगले आणि बुद्धिमान आहेत ते कलेक्टर होतात, राहिलेले आमच्याकडे आहेत. चांगली चांगली माणसं चांगला संसार करतात आणि ज्यांच्याकडून होत नाही तैसे मजे येते त्यांना कोण सांभाळणार आहे? नाही, मान्यता येते. कोणीच कितीही प्रयत्न करा जगामध्ये आणि मान्यता मिळवणं गरजेचं आहे बरं का. इथं अहंकार चालत नाही. आम्ही ब्रह्मरूप झालो, आम्ही सगळं खोटं आहे, सगळे प्रमाण आहेत. पण ज्यावेळेस संत तुम्हाला प्रसाद देतील, हात तुमच्या मस्तकावर ठेवला जाईल, पूर्णता जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येईल ती परमार्थाची पूर्णता आहे आणि ती पूर्ण झाले असं त्यांनी सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराचा काय अधिकार सांगायचा तुम्हाला?
आज माऊलीचं दर्शन घ्यायला गेलात ना तुम्ही, त्याच्या पुढचा जो दगडी मंडप आहे ना, ते तुकोबारेडी बांधलेला आहे. काय काही कीर्तनकार तुकोबारेला एवढे गरीब